Hello students, 11th Commerce, Organization of Commerce and Management. Last lecture we have discussed about merits and demerits of partnership firm. Merits, first number points, easy formation, second capital, third business secrecy. Partnership firm is a very form of partnership business. Only two persons are required to form पार्टनरशिप बिझनेस. पार्टनरशिप बिझनेस स्टार्ट करण्यासाठी किती पर्सन्स आहेत? मिनिमम आवश्यक 2 आणि मॅक्झिमम 50 पर्सन्स. यावरनं आपण मेरिट्स याचाच अर्थ पार्टनरशिप फर्मचे काही फायदे पाहिले, म्हणजे त्याचाच अर्थ ॲडव्हान्टेजेस. यामधील फर्स्ट इझी फॉर्मेशन होता, सेकंड कॅपिटल, थर्ड बिझनेस सिक्रेसी. बिझनेस सिक्रेसी याचा अर्थ बिझनेसेसची जी कोणतीही सिक्रेसी आहे, गुप्तता ठेवण्याचं काम या पार्टनरशिप फर्म अंतर्गत येतं. परंतु का यासाठीचं आहे, द पार्टनरशिप फर्म एन्जॉय सिक्रेसी ॲज अ फर्म्स आर नॉट सब्जेक्ट टू पब्लिश बुक्स ऑफ अकाउंट्स ॲन्युअली. जे कोणतीही बिझनेसची सिक्रेसी या पार्टनरशिप फर्ममध्ये जपण्याचं काम का होतं, तर आर नॉट पब्लिश, ते पब्लिश करू शकत नाहीत. काय तर त्यांचं पूर्णपणे बुक्स ऑफ अकाउंट्स जे आहेत, ॲन्युअली बुक्स ऑफ अकाउंट म्हणजेच वार्षिक लेखाजोखा ज्याला म्हणण्यात येतो, तो फर्म, ते बिझनेस जो आहे त्याचा नफा झाला आहे, याचा अर्थ प्रॉफिट झाला आहे का लॉस झाला आहे, हे ती पार्टनरशिप फर्म डज नॉट पब्लिश, लोकांना पब्लिश करत नाही. आपल्या घरची परिस्थिती हे आपण लोकांना सांगतच नसेल तर आपलं घर वरती आहे का खाली आहे हे कळणार आहे का लोकांना? नाही. त्याच पद्धतीनं पार्टनरशिप फर्म जो आहे, आपला मुलगा नापास झाला आहे का फेल झाला आहे हे आपण लोकांना सांगतच नसेल, आपल्या घरातील कंडिशन्स जे आहेत ह्या कळतच नसतील तर त्या समजणार आहेत का? नाही. त्याच पद्धतीनं या पार्टनरशिप फर्ममधील जे कोणतेही बुक्स ऑफ अकाउंट आहेत ॲन्युअली का, तर याचा अर्थ वार्षिक लेखाजोखा ज्याला म्हणण्यात येतो, तो पूर्णपणे फायनान्शियल इयरवर काउंट डाऊन करण्यात येतो. म्हणजे ज्याचा अर्थ फायनान्शियल इयर कधी स्टार्ट होतं? 1 एप्रिल टू 31 मार्च. 1 एप्रिल टू 31 मार्च यावरती नुसार फायनान्शियल इयर होतं, त्यालाच अकाउंटिंग इयर असं म्हणण्यात येतं. हे अकाउंटिंग इयरवरनं ती कंपनी असेल, फर्म असेल, बिझनेस असेल, इन्स्टिट्यूशन असेल, कुठल्याही असेल, तो छोटा मोठा व्यावसायिक असेल, त्याचा नफा किंवा नुकसान झालं, आपला बिझनेस चालतोय किंवा लॉसमध्ये आहे हे समजण्यासाठी त्याला ते अकाउंट्स प्रिपेअर करावं लागतं. झालेला पैसा आला आणि गेलेला किती गेला पैसा, यावरनं तो बुक्स ऑफ अकाउंट क्रिएट करतो. हे अकाउंट्स तर जो पब्लिशच करणार नसेल, याचाच अर्थ त्या बिझनेसेसची सिक्रेसी पूर्णपणे मेंटेन करण्याचं काम यावरतीनुसार होतं. त्यानंतर 4th नंबर आहे कंटिन्यूड एक्झिस्टन्स. एक्झिस्टन्स याचाच अर्थ कंटिन्यूड, सातत्यानं चालत राहणे, कंटिन्युएशनमध्ये, टू बी कंटिन्यूड आपण पाहतोय, याचाच अर्थ याच्यानंतर आहे. एक्झिस्टन्स सतत चालत राहणे, त्यावरतीच वर्किंग चालत राहणे, कंटिन्यूड एक्झिस्टन्स. द पार्टनरशिप कॅन हॅव कंटिन्यूड एक्झिस्टन्स इवन आफ्टर डेथ. याचाच अर्थ कंटिन्युअसली फ्लो चालूच राहणे. जरी एखादा पार्टनर, आपण पाहिले फीचर्समध्ये, एखादा पार्टनर डेथ झालेला असेल, इन्सॉल्वन्सी झालेला असेल किंवा इन्स्टेट झालेला असेल, ऑर one of partners, the partnership can be carried on by existing partner provided that there should be provision in partnership agreement. त्या पार्टनरशिप फर्ममध्ये मिनिमम 2 आणि मॅक्झिमम 50 पर्सन्स आहेत. त्यावरतीनुसार नंबर ऑफ पार्टनर्स त्यामध्ये त्या पार्टनरशिप फर्ममध्ये इन्व्हॉल्वड आहेत. त्याच्यातील वन ऑफ पार्टनर म्हणजे एखादा पार्टनर डेथ झाला असेल, खलास झाला असेल, मृत्यू पावला असेल, किंवा एखादा पार्टनर इन्सॉल्वन्सी झाला असेल, दिवाळखोरीस निघाला असेल, एखादा पार्टनर इन्स्टंटली झाले असेल, याचा अर्थ दिमाग के तौर पे पागल हो गया हो, असा जरी पर्सन असेल, वेडा झाला असेल, तरीसुद्धा तो पार्टनरशिप
फर्म हा पूर्णपणे बंद होत नाही, तर तो कंटिन्यूडली काय असतो, तो एक्झिस्टन्स त्याची सुरुवातच चालूच असते, तो बंद होत नाही याचा अर्थ. एखादा टीचर आपल्या इथं आला नाही तर तुमचं कॉलेज बंद होतं का? नाही, कॉलेज चालूच राहणार. कॉलेज एखाद्या याच्याने काही फरक पडणार आहे का? नाही. एखादा स्टुडंट्स आलाच नाही तर आपण क्लास घेत नाही का? अशातलाही काही भाग नाही. त्याच पद्धतीने त्या नंबर ऑफ पार्टनर्समधील एखादा पार्टनर्स जर डेथ झाला असेल, इन्सॉल्वन्सी झाला असेल जर, किंवा इन्स्टंटी झाला असेल, तर द पार्टनरशिप कॅन बी कॅरीड ऑन बाय एक्झिस्टिंग पार्टनर्स provided that there should be provision in partnership agreement. ही प्रोव्हाइडेड त्यांना पार्टनरशिप ॲग्रीमेंटमध्ये कंटिन्युअसली फ्लोने चालू राहावी अशी ॲग्रीमेंटमध्ये काय करण्यात आलेली आहे, तरतूद करण्यात आलेली आहे त्यांच्या पार्टनरशिपमध्ये. However, new partnership deed needs to be redrafted. काय म्हणण्यात आले यावरनं? However, new partnership deed needs to be redrafted. कशाची गरज आहे, तर ते ॲग्रीमेंट पुन्हा एकदा ड्राफ्ट करण्याची. ड्राफ्ट करणे, तयार करणे. रिड्राफ्टेड पुन्हा एकदा, परत एकदा तयार करण्याची. यावरनुसार एखादा पार्टनर, याचाच अर्थ एखादा पार्टनर मेल आहे, त्या दोघातील कॉन्ट्रॅक्ट राहील का हो चालू? नाही राहणार. माणूस गेला, सगळंच गेलं त्याचं. याचाच अर्थ तो पार्टनरशिप फर्म तिथं बंद न होता कंटिन्युअसली एक्झिस्टन्सनं चालू राहील. त्यावरतीचा फक्त ॲग्रीमेंट जो आहे तो परत रिड्राफ्टेड करण्यात येतो आणि मग त्यावरती तो बिझनेस पुन्हा कंटिन्युएशन फ्लोमध्ये चालतो. अशा प्रकारे आपण 4th नंबरचा मेरिट्स पाहिला, म्हणजे त्या पार्टनरशिप फर्मचे फायदे पाहिले. फर्स्ट होता इझी फॉर्मेशन, सेकंड होतं कॅपिटल भांडवल, थर्ड होतं बिझनेस सिक्रेसी, फोर्थ होता कंटिन्यूड एक्झिस्टन्स सातत्याने चालू राहणे. त्यानंतर 5th नंबर आहे फ्लेक्झिबिलिटी ऑफ ऑपरेशन. फ्लेक्झिबिलिटी म्हणजे आपण पाहिलेलं आहे, अर्थ त्याचा आपल्याला माहिती आहे. फ्लेक्झिबिलिटी याचाच अर्थ लवचिकता, हा मराठी अर्थ झाला. ॲडजस्टेबल ज्याला असं आपण म्हणतो. कशासाठीचं? ऑपरेशन्स. आता इथं काय डॉक्टर आहे का तो ऑपरेशन करणार आहे? नाही. तर काय आहे ऑपरेशनचा याचा अर्थ? कामकाज, कार्य, वर्किंग फंक्शन्स त्याचे. त्यामध्ये काय आहे तर पूर्णपणे फ्लेक्झिबिलिटी ऑफ ऑपरेशन्स, काम करण्यामध्ये एक प्रकारची लवचिकता निर्माण होते. याचाच अर्थ ॲडजस्टेबलचं होते. जो कोणताही, जसा सपोज आपल्या एखाद्या घरामध्ये फंक्शन आहे आणि त्या फंक्शनमध्ये आपल्याला काम करायचं आहे, पण घरातील नंबर ऑफ पर्सन 5 जण आहेत आपण, आणि सर्व काही वडिलांचं चालतं मान्य आहे, पण तरीसुद्धा आपल्याला त्यांनी अधिकार दिलेत, तुमच्या याच्यानुसार तुम्ही ॲडजस्टनुसार ते काम करा, वर्क करा. याचाच अर्थ काय झाला? ऑपरेशन्स करा त्या पूर्णपणे वर्किंगनुसार त्यावरतीचे. मग फ्लेक्झिबल, काय कुठेही चूक झाली असेल तर हां ठीक आहे, काय हरकत नाही, ॲडजस्ट करूत आपण, नेक्स्ट वर्क तू काम कर. याचाच अर्थ काय झाला? त्या ठिकाणी ॲडजस्टेबल झाला तो पर्सन. म्हणजेच नंबर ऑफ पार्टनर्स या पार्टनरशिप फर्ममध्ये जास्त आहेत, ते पूर्णपणे एकमेकाला फ्लेक्झिबलरित्या वर्किंग करण्याच्या पार्टनरशिप बिझनेसमध्ये अपॉन त्यावरतीचं ॲग्रीमेंटनुसार, डिपेंड अपॉन ॲग्रीमेंट. त्या ॲग्रीमेंटमध्ये त्यांनी जसं मेंटेन केलेलं आहे त्यावरतीनुसार ते काय करणे? फ्लेक्झिबिलिटी ऑफ ऑपरेशन्स. जे ऑपरेशन्स काम करणार आहेत, कार्य करणार आहेत, वेगवेगळे अनगिनत वरतीचे मॅनेजमेंटरित्या, ते पूर्णपणे कसे असले गेले पाहिजेत? फ्लेक्झिबल असले गेले पाहिजे त्यावरतीच. आपण म्हणतो माणूससुद्धा जरा थोडंसं फ्लेक्झिबल असला गेला पाहिजे, म्हणजेच त्यानुसार ॲडजस्टेबल असला गेला पाहिजे. जशी परिस्थिती असेल त्यानुसार तो ॲडजस्ट करणं गरजेचंच असतं, आणि तसंच केलं तर तो मनुष्य समजला जातो. त्याच पद्धतीनं तो वर्किंग पार्टनरशिपमध्ये जे नंबर ऑफ पर्सन्स आहेत ते एकमेकाला फ्लेक्झिबिलिटीनुसार ऑपरेशन्स करणं, वर्किंग करणं, हा नेक्स्ट पुढचा फीचर्स आहे. त्यावरतीचं एक्सप्लेनेशन पाहूयात. देअर इज अ मोर फ्लेक्झिबिलिटी इन पार्टनरशिप बिझनेस. पार्टनर्स मे expand or diversify business activity as and when required. Partners can change line of business as per changing business situation. If required,
दे मे क्लोज डाऊन द बिझनेस. काय म्हणण्यात आलेलं आहे, पार्टनरशिप देर इज अ मोर फ्लेक्झिबिलिटी इन पार्टनरशिप बिझनेस. पार्टनरशिप बिझनेसमध्ये किंवा पार्टनरशिप बिझनेस हा जास्त प्रमाणात लवचिक स्वरूपातील आहे. पार्टनरशिप मे एक्सपांड अँड डायव्हर्सिफाय बिझनेस ॲक्टिव्हिटीज. आता यामध्ये एक्सपांड और डायव्हर्सिफाय, एक्सपांड याचा अर्थ वाढ, उन्नती, वेगवेगळे, आणि त्याचबरोबर डायव्हर्सिफाय म्हणजेच याचाच अर्थ मी एक एक्झाम्पल हे पार्टनरशिप फर्म सुरू करताना दिलं होतं लातूर शहरातील. काय होतं, कोणता लातूर शहरातील आपल्या शहरातील पार्टनरशिप फर्मचा बिझनेस आहे, ऐकत असाल नीट केअरफुली तर लक्षात येईल. मी हा पार्टनरशिप फर्म सुरू होण्याच्या अगोदरच एक एक्झाम्पल दिलं होतं लातूर शहरातील पार्टनरशिप बिझनेसचं. कशाचं बेडा, विश्वचं. तर याची सुरुवात कशानं होतं, आज विश्वचे काय काय आहेत कोणी सांगेल, ट्रॅव्हल्स आहे, सुपर मार्केट आहे. दॅट्स म्हणण्याचा अर्थ काय होता, पहिल्यांदा सुरू झाली तेव्हा त्यांची पार्टनरशिप फर्मची बिझनेस. आता एक्झाम्पल आणि आपलं मेरिट्स कसं मॅच होतं पहा. त्यांना सुरुवात करताना कशावरतीची होती, तर सुरुवात झाली त्यांची ट्रॅव्हल्सवरनं. त्यानंतर त्यांचा बिझनेस पूर्णपणे ऑल जे नंबर ऑफ 7 पार्टनर्स होते ते एकमेकाला फ्लेक्झिबिलिटी आणली त्यांनी, आणि त्यावरनं त्यांनी बिझनेस एक्सपांड केला, मोठा केला, ट्रॅव्हल्सच्या अनगिनत गाड्या आणल्या, आणि त्यावरनं त्यांनी डायव्हर्सिफाय केला. याचाच अर्थ वर्गीकृत करणे, वेगळा करणे. आपला मोठो ट्रॅव्हल्स होताच, त्यानंतर त्या ऑल पार्टनर्सनी सजेस्ट केलं की आपला बिझनेस एक्सपांड करा, आणखीन 4-5 ट्रॅव्हल्स आणल्या, आणि त्याला डायव्हर्सिफाय करणे, वर्गीकृत करणे. आपला हा जो कोणताही बिझनेसचं नाव आहे पार्टनरशिप फर्म, त्याला वेगवेगळ्या स्वरूपात वेगवेगळ्या ह्याच्यानुसार तो विश्वचा ग्रुप तयार करणे, डायव्हर्सिफाय करणे, वर्गीकृत करणे. कशामध्ये गेले ते पार्टनरशिप फर्मवाले, त्याच नावानं अनदर बिझनेसमध्ये. कशात गेले त्यांनी, मॉल्समध्ये गेले वेगवेगळ्या. याचाच अर्थ ते त्या ठिकाणी वर्किंग करताना काय आहेत, पूर्णपणे फ्लेक्झिबिलिटीनुसार वर्किंग करतात, ते लवचिकतेनुसार. नाही नको रे बाबा, एकच करायचं आहे मला, एकच करायचं आहे मला, तर जमतं का हो, नाही जमत. आपण रोज वेगवेगळे ड्रेस का घालतो, एकच ड्रेस घालतो नाही. त्याच पद्धतीने जर एकच बिझनेस करत राहील तो बिझनेस वाढेल नाही वाढेल. त्याचनुसार फ्लेक्झिबिलिटी हा कशा आहे त्यावरतीचा पार्टनरशिप फर्ममधील ऑल पार्टनर्स जे आहेत त्यावरतीनुसार डिपेंडेड काय आहे, फ्लेक्झिबिलिटी ऑफ ऑपरेशन्स. त्यावरनं काय म्हणण्यात आलं, पार्टनर्स त्याच्यातील पार्टनर काय म्हणतात, पार्टनर्स मे एक्सपांड और डायव्हर्सिफाय बिझनेस ॲक्टिव्हिटीज ॲज व्हेन रिक्वायर्ड गरज असणे. जेव्हा जेव्हा पार्टनर्सला वाटलं गरज आहे त्यावेळेस ते बिझनेस एक्सपांड और डायव्हर्सिफाय करू शकतात. डायव्हर्सिफायवरनंच तुम्हाला वर्ड वापरण्यात आलेला आहे. कुठला, डायव्हर्सिफाय म्हणजेच वर्गीकृत करणे, म्हणजेच काय झालं, डायव्हर्जन. लावतो का रोडवरती, पाहिलंय वाचलंय कधी जाता येता, कीप डायव्हर्जन. नाही इकडनं न जाता तिकडनं जा, वाचलंय का नाही, लावलेलं असतं रस्त्यावरती काम चालू असताना, इकडं तिकडं कुठेही कीप डायव्हर्जन असतं. याचाच अर्थ काय झाला, डायव्हर्सिफाय हा त्याचा नेक्स्ट वर्ड झाला, म्हणजेच वर्गीकृत करणे. मग जेव्हा जेव्हा पार्टनर्सला रिक्वायर्ड वाटतं, गरज वाटते, त्यावेळेस काय करतो तो बिझनेस पूर्णपणे एक्सपांड करतो किंवा त्यावरतीचा बिझनेस हा डायव्हर्सिफाय करतो. म्हणजेच यालाच काय म्हणण्यात आलं आहे, फ्लेक्झिबिलिटी ऑफ ऑपरेशन्स. त्यानंतर पुढचा 6 नंबर काय आहे, डिसिजन मेकिंग. आता डिसिजन मेकिंग म्हणजे निर्णय क्षमता, निर्णय घेण्यास. आता ऑल पार्टनर्स आहेत मान्य आहे, परंतु त्यावरतीचं डिसिजन मेकिंग हे त्या ॲग्रीमेंटनुसार तो वन पार्टनर त्यावरतीचा डिसाईड करू शकतो, त्यावरचे डिसिजन मेकिंग घेऊ शकतो. त्याचबरोबर परत एक्झाम्पलकडे येऊ आता आपण. विश्व जसं सांगितलं आहे त्यावरतीचे एक्झाम्पल 7 पार्टनर्स आहेत, परंतु एकच पार्टनर हा त्यावरतीचा वर्किंग पार्टनर आहे. पुढे आपण नंबर ऑफ पार्टनर्समध्ये पाहणार आहोत. जसं सपोज तुम्ही शाळेमध्ये पाहिलं असेल, एवढे मोठे स्टुडंट्स असतात, परंतु या स्टुडंट्सला टीचर नसेल तर त्यावरतीचा सर्वांना ऑपरेट करणारा कोण असतो, मॉनिटर असतो. का असतो तो,
एवढ्या सगळ्यांचा म्हणजेच त्या स्टुडंट्सचा तो कोण असतो, रिप्रेझेंटेटिव्ह असतो. म्हणजेच या वर्गांचा मधून एक चूज केलेला पर्सन असतो. त्यावरतीनुसार तो काय करतो, मग क्लासमधील डिसिजन्स घेतो. त्याच पद्धतीने नंबर ऑफ पार्टनरशिपमध्ये मिनिमम 2 आणि मॅक्झिमम 50 पार्टनर्स आहेत. परंतु त्यावरतीचं डिसिजन मेकिंग जे घ्यायचं आहे ते क्विकरित्या तो सगळेच घेऊ शकतात. मग सगळे घेतल्यावर निर्णय होईल का? सगळेच जण म्हणलो तर निर्णय होईल का? नाही होणार. कोण इकडे जाऊत म्हणते, कोण तिकडे जाऊत म्हणते, कोण वर जाऊत म्हणते, कोण खाली जाऊत म्हणते. याचाच अर्थ त्यावरतीनुसार मेरिट्स त्या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे. डिसिजन मेकिंग, देर इज अ क्विक डिसिजन मेकिंग इन पार्टनरशिप. अ few partners are involved in decision making process. काय म्हणण्यात आले? few partners काही पार्टनर्स are involved in decision making process. काहीच पार्टनर्स त्या डिसिजन मेकिंगच्या प्रोसेसमध्येच असतात. त्यामुळे क्विक डिसिजन्स घेऊ शकतो पार्टनरशिप फर्ममध्ये. प्रोसेस, प्रक्रिया, त्याची डिसिजन घेण्याची प्रक्रिया जी आहे त्यामध्ये नंबर ऑफ फ्यू पार्टनर्स आर इन्वॉल्वड इन अ डिसिजन मेकिंग प्रोसेस. द डिसिजन्स आर टेकन आफ्टर डिटेल्ड डिस्कशन अमंग पार्टनर्स. The quality of decision making is better than sole trading concern. काही फ्यू पार्टनर्सच त्यामध्ये डिसिजन मेकिंगच्या प्रोसेसमध्ये असतात आणि हे जे कोणतेही डिसिजन मेकिंग घ्यायचं आहे त्यावरतीचं काय करण्यात येतं, डिटेल डिस्कशन अबाउट द अमंग द पार्टनर्स. त्यावरतीचं डिस्कशन हे पूर्णपणे चालण्यात येतं आणि मगच त्यावरनं डिसिजन घेण्यात येतं. आणि हा डिसिजन मेकिंगचा प्रक्रिया ही सोल ट्रेडिंग कन्सर्नपेक्षा बेटर दॅन असते. काय हो डिटेल्ड डिस्कशन म्हणजे काय? डिटेल्ड डिस्कशन म्हणजेच डिस्कशन याचा अर्थ चर्चा करणे. जे कोणतेही रिमेनिंग काही होलसोल पार्टनर्स आहेत ते पार्टनर्स डिटेल डिस्कशन अबाउट द टेकिंग अ डिसिजन, त्या टेकिंग अ डिसिजनवरती डिटेल डिस्कशन्स करतात आणि त्यानंतर काय करण्यात येतं, द डिसिजन मेकिंग हे घेण्यात येते. आणि द क्वालिटी ऑफ डिसिजन मेकिंग इज बेटर दॅन सोल ट्रेडिंग कन्सर्न. ही डिसिजन मेकिंग ही बेटर कशापेक्षा आहे तर सोल ट्रेडिंग कन्सर्नपेक्षा यावरतीची डिसिजन मेकिंग हे बेटर आहे, चांगली आहे, त्यावरतीची योग्य आहे, परिपूर्ण आहे. अशा पद्धतीनं आपण फर्स्ट नंबरचा मेरिट्स कोणता होता, सेकंड नंबर, थर्ड नंबर